अशोक खरात यांचे मित्र आपल्याबरोबर आहे. दादा नमस्कार. अशोक खरात व तुम्ही वर्गमित्र होते असं तुम्ही सांगताय. कितवी ला तुम्ही एकत्र होते? आम्ही पहिलीपासून तर 6वीपर्यंत साहेब आणि मी एकत्र होतो. कुठे ह्या गावामध्ये? कांडवाडी वावी. अच्छा. अगोदर कांडवाडी 4थीपर्यंत, 4थीनंतर वावीला गेलो आम्ही. 4थीपर्यंत आमच्या गावात शाळा होती. अच्छा. त्याच्यानंतर 5वी ते 6वी वावीला गेल्यानंतर मग काय साहेब 7वीपर्यंत पुढं मी नव्हतो त्यांच्या संग. मग 7वीच्या पुढं मग ते काय नेमकं मग तिकडून नंतर ते साहेब कुठं दुसऱ्या देशात डवरीवर गेले. म्हणजे तुम्ही इथं एकत्र होते बरोबर? हा, त्याच्यानंतर मग वावीला गेले. वावीला कितवीपर्यंत? 2 वर्ष त्यांच्या संग मी शाळेत होतो. आणि त्याच्यानंतर तुम्ही शाळेत गेले नाही का मग? मी नाही गेलो शाळेमध्ये. माझी गरिबी असल्यामुळे मी शाळेला माझे पैसा नव्हता. पूर्वी शाळेला पैसा लागायचा, आता पैसा लागत नाही शाळेला. सायकलवर जायचे का इथून? अहो सायकलीवर नाही काय, सायकल काय पायी पायी जायचो. अच्छा. तेव्हा सायकल काय, तेव्हा पैसाच नव्हता. तुम्ही किती भाऊ? आम्ही 2 जण भाऊ आहे. अच्छा. वडील दुसरे आणि मी लहान भाऊ आहे. अच्छा. आणि किती तुमची मैत्री कितीपासून होती मग? लहानपणापासून मंत्री होते आमचीवाली, जन्म झाल्यापासून. कारण ते जवळच आमचे शेजारी वावर होतं. शेजारीच त्यांची आमची मंत्री काय म्हणजे मागच्या साईडला ती मागच्या साईडला. मग खेटूनच आम्ही लहान बालपण माझं त्यांच्यामध्येच गेलेलं आहे. कसा होता त्यांचा स्वभाव वगैरे? काय साहेब एकदम भारी स्वभाव होता त्यांचा वाला. म्हणजे असा स्वभावामध्ये प्रकार असतो ना, काहींचा शांत असतो, काहींचा रागट असतो, काहींचा प्रेमळ असतो. त्यांचा स्वभाव आता कसा? थोडा दोजी बा चांगलाच होता. मग आता बोलणं चालायचं थोडं बा त्यांचं आला येत असं टाईट, पण मग तो आपल्यासाठी काहीच नव्हती बा. असं एकदम नरम बोलणं, मित्र म्हणूनच वागायचे ना. आजही मित्र म्हणूनच वागायचे आपल्याचे ते. आजही मित्रच आहे ते. त्यांच्या कार्यक्रमात मी कार्यक्रमाला जातो. मी पेटी मास्तर म्हणून काम करतो. अच्छा. भजनी मंडळमध्ये काम करत? काम करतो गावात बी. त्यांच्या भजनी मंडळमध्ये काम आहे माझं वालं, पेटी मास्तर म्हणून मी. असं तुमचं किती वय आता? माझं त्यांच्या इतकंच वय, म्हणजे जवळजवळ आता 64-65 वय मावालं. अच्छा. किती भाऊ तुम्ही? 2 जण. अच्छा. आणि हे असं जे प्रकरण झालं त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला मग? आता हे अवघड आहे, पण आता ते आपल्यापर्यंत नाही ना काही. असं हेच साहेबांनी करायला नव्हतं पाहिजे, पण साहेबाच्या अंगात कसं काय आलं नेमकं या गोष्टी बा. असं बाकी दुसरं वाईट काय म्हणणार साहेबांना मी. हो, हे प्रकरण आपल्यापर्यंत नाही, फक्त मित्र म्हणून मी त्यांचा वाला. बरोबर. प्रत्येक माणूस जन्माला येतो त्याच्या साईडनं चालायचं राहतं. त्याची बाजू त्यांना सांभाळायचं राहते. मी काय सांभाळणार बाजू साहेबांनी? आपण फक्त का बोलतो का एक तुम्ही त्यांचे वर्गमित्र आहे, मग ते नेमके कसे होते, त्यांचा स्वभाव कसा होता? मस्त स्वभाव होता म्हणून आपण विचारतोय, बाकी काही नाही. मित्रच ते मित्रासारखे एवढं मागा बालपणचे मित्र जे माझे एवढं पुढे ते म्हणजे ते माझे मित्र म्हणून माझे वागायचे त्या मापत. तसं काय मला त्यांनी काही चमत्कार दाखवले. आणि दुसरी गोष्ट, ते गावात नेमके गावातून कधी ते बाहेर गेले किंवा त्यांचा गावाशी संपर्क कसा राहायचा? गावाचा संपर्क आहे ना, ते त्यांच्या त्या ईशान्येश्वर तिकडं गावामध्ये त्यांचा संपर्क. त्यांनी कोणा म्हणजे शिरलेने गावामध्ये कधी म्हणजे असं का कोणाला त्रास दिलेला सुद्धा नाही गावाने. किती शिक्षण झालं होतं त्यांचं? साहेबांचं आता 10वीपर्यंत, पण मी साहेबांचा संघ 6वीपर्यंतच होतो ना शाळेत. 10वीपर्यंत शिक्षण झालं? हा, त्यांचं एवढं 10वीपर्यंत शिक्षण. त्याच्यानंतर ते कोणत्या दौऱ्यावर गेले ते ना परदेशामध्ये. मग आणि ते परदेशात गेलं म्हणजे कसे गेले? त्यांचे कोणी मित्र वगैरे होते का त्यांचे? कोणा सांगतात आता त्यांचा अभ्यास मोठा, आपण बारीक, पण त्यांच्या हिशोबानं ते भरपूर लांब गेले अगदी. अच्छा. देशामध्ये. मग ते पुन्हा ते 10-5 वर्षामध्ये गावात आले. तिने गावात आले ना, त्यांचा घरचा विकासही केला. अच्छा. हो, घरचा विकास काय काय केला त्यांनी मग? तिने लहानसं घर बांधलं कुटुंबाला. अच्छा. कुठं? इडं शेजारी इडं. अच्छा. हो, आणि तो काळ म्हणजे गरिबीचाच होता. त्यांचाही काळ गरिबीचाच होता. कातडी मोठा होता. खरंच साहेबांनी मी मोठा हाकायचो नेहमी त्यांच्या विहीर. मला गावात समजलं ना, मोठा हाकायचे. कातडी मोठा होता. तुम्हाला सांगतो, शाळातून आलो का खरंच साहेब जेवले खावले एकमेकाच्या जवळचे असायचे. चालले साहेबांक. हो, आज साहेब, पण त्या टायमात ते बालपण होतं त्यांचं वालं. मोठा गाव काका, मोठामध्ये साधारण 2 बैल लागत असेल ना ओढायला? 2 मोठा 4 बैल, म्हणजे 4 बैल जे मोठा होता. 4 बैल लावायचे? 2 बैल एका मोठाला. बर. आणि मग बागायत करायचं. आणि एका मोटरमध्ये साधारण पाणी किती अंदाजे लिटर राहत असेल? आता समजा 200 लिटरची टाकी तर 70-75 किंवा 100 लिटर पाणी जाते. कातडी मोठं असायची, काही ते पत्र्याच्या मोठा असायच्या.
कधी पाणी भरत असेल ते हो? लय वेळ लागत असेल. तो काळ मला माहिती ना, मोठा हाकणारा काळ माहिती ना. आणि ते मोठा मी स्वतः हाकलेल्या साहेबांसंग साहेब हाकायचे समजा स्वतः. 5 गुंठे किंवा 10 गुंठे राहणे ते भरायला किती वेळ लागत असेल मग? बराच टाईम किती बागायचं मोठा हाकल्यानं 10 बिघ्याच्या पुढं बागायचं होत नव्हतं. बाप रे बाप. किती मोठा तुम्ही दिवसभर हाका, 5 दिवसभर 1 बिघ्याच्या पुढं माणूस. तुम्ही मोठा संघ हाकला होता का? हो, मोठा त्या काळ आमचा तसाच होता ना. त्याच्यानंतर ते मला असं समजलंय 10वी नापास झाले होते का ते? आता 10वी नापास झाली हे काय मला माहिती नाही, कारण मी त्यांच्यापर्यंत 6वीपर्यंत गेली होतो त्यांच्या संग. त्याच्यानंतर ते 10-12 वर्ष बाहेर गेले. कुठं गेले होते ते नेमके, किंवा काय करत होते काही माहिती आहे का तुम्हाला? नाही ते नाही सांगतात. आता साहेबदारी गेल्यानंतर आता कोण काय करतं काय सांगते ना आपण गावात. तर ते इथं आले होते का मग? हो आले त्याच्यानंतर. मग ईड आल्यानंतर त्यांचं लग्न कार्य झालं पद्धतशीर ईड. हो मग ते इडून पुढं मग ते कुठे नाशिकला गेले का कुठे गेले. पण मग त्याच्यानंतर मग ईशानेश्वर मंदिर उभं राहिलं तर भरपूर लोकांचं म्हणजे येणं जाणं भरपूर असायचं. आणि मी स्वतः कार्यक्रमाला नेहमी जायचो तिकडं. अच्छा. भजन कीर्तनचा पेटी मास्तर म्हणून तिकडं मी कीर्तन वाजवायला जाईल काही वखत. मीडियामध्ये ना सध्या एक जरा जास्त म्हणते कोंबडी चोर म्हणतात, त्यांना असं का म्हणता? आता ते ना लहानपणी काही किस्सा घडला होता त्यांचा? काय म्हणतो अहो कृष्ण तरी होता. कृष्ण लिला लहानपणी काहीतरी नाव ठेवतो लोक. तसं काही प्रकार मला वाटला नाही साहेबांचा बरं का हो. आता ते म्हणत असतील ना काय त्यांची दुर्बुद्धी सुचली त्यांना म्हणण्याची, पण असं काही नाही. अहो एवढी मोठी व्यक्ती कोंबडी चोर आहे, कशाला अपमान करून गेली स्वतःचा, काय गरज पडली त्याला? काहीतरी म्हणजे ही गोष्ट मला मान्य नाही. त्यानंतर काका ते साधारण इथं त्यांची शेती वगैरे आहे का मग काही? आहे माझ्या शेजारीच शेती आहे. किती क्षेत्र आहे त्यांचं? त्यांचं जवळ ते 7 जण बरोबर 10-12 एकर क्षेत्र आहे त्यांना फक्त. अच्छा. मग ते विभक्त झालेले आहे का? हा विभक्त झालेले. मग आता त्यांनी शेती वगैरे त्यांना किती भेटली इथं? आता आले असेल 1 एकर 2-2 एकर किंवा 3-3 एकर आले असेल. त्यांची शेती कोण बघतं? साहेबांची? साहेबांना नाही हिस्सा घेतला इकडं. साहेबांनी हिस्सा नाही घेतला? साहेबांचा नाही हिस्सा इकडं. बाकीचं लहान भावाला हिस्सा दिला साहेबांनी, बाकीच्या भावांना देऊन टाकला. साहेबांनी स्वतः हिस्सा नाही घेतला इकडं. अच्छा. का हो नेमकं? आता काय त्यांच्या भावाचा विषय तो आपला काय माहिती. आता भाव आता कारण की आजकाल भाऊ तर हिस्सा सोडत नाही, त्यांनी हिस्सा सोडला. मान्य मला भावानी त्यांनी म्हणजे भावाचं आणि त्यांचं चांगलं प्रेम आहे का? चांगलंच प्रेम आहे. हिस्सा मागितला नाही साहेबांनी का तुम्ही मला हिस्सा द्या, फक्त लहान भावाला हिस्सा दिला त्यांच्यावाल्या. अच्छा. कारण मी आता माझे भाऊबंदच म्हणावं लागतील. वर्ग मित्र तर आहे पण माझ्या बांधा शेजारी आहे. काका एक विषय आता कसं आहे, आता हे प्रकरण महाराष्ट्रभर अगदी देशभर हे प्रकरण म्हणजे गाजलं. तर एक जाणून घ्यायचं त्यांचा जो स्वभाव आहे, माणसाचे प्रकार असतात स्वभावामध्ये, स्वभाव नेमका त्यांचा कसा होता? म्हणजे काय होतं ते बाळपणाचा स्वभाव तरी असला ना, पण मग तो कोणाला आमच्या काळामध्ये कोणाचा त्यांना त्रास नाही देईल. माझा स्वतःचा जो काळ आहे ना, आता नेहमी साहेब माझ्या संघात असायची. बाळपण माझ्या संग गेलं कामाधंद्याला. कसे खोडकर होते का, गरीब होते का, प्रेमळ होते का, भांडखोर होते स्वभाव? म्हणजे लहानपण आम्ही एकमेकाची पुस्तकं द्यायचो साहेबांना. नाही तर तुम्ही साहेबांना माहिती आहे ही व्यक्ती आपल्याला पुस्तकं द्यायची. त्यांनी जगाला सांगितलं की साहेबांनी म्हणजे काही समोरच्या माणसाचं का मी विद्यार्थ्याची पुस्तकं घ्यायचो. आणि त्या पुस्तकं ते एकमेकाचे पुस्तकं वापरायचो आम्ही एकमेकाला. हो. आणि गावामध्ये ते कधी असं म्हणजे आता कसं कधीच्या नव समजा आले किंवा येत होते किंवा नव्हते, किंवा आले तर गावात त्यांचा कसा संवाद राहायचा लोकांबरोबर? गावामध्ये ना सहज म्हणजे आले तर एखाद्या त्यांच्या कार्यक्रमाला यायचे. एखादा घरच्या कार्यक्रमाला, मेन माणसाचा कार्यक्रम गावामध्ये किंवा आपल्या बांधामध्ये कार्यक्रम त्या कार्यक्रमाला यायचे साहेब, पण इतर नाही कार्यक्रमाचे आले नाही ना. हो. आणि गावाबरोबर असं गावकीच्या गावामध्ये समजा पंचायत म्हणा किंवा गावातलं एखादा सप्ताह म्हणा, अशा कामात त्यांचा सहभाग राहायचा का? सहभाग घेतला नाही साहेबांनी कधीच तुमच्या सप्त्यात नाही सहभाग घेतले. राजकारणात सहभाग नाही घेतला कधी साहेबांनी. मला माझा स्वतः माझा मित्र मी त्याला अगदी खरं सांगतो, कधीच राजकारणात त्यांनी गावात सुद्धा भाग घेतला नाही, सप्त्यामध्ये भाग नाही घेतला का. तुमचं काय चाललं साहेबांनी विचारलं सुद्धा नाही. काही गरजच नाही साहेबांना. तिकडे त्यांचा ज्या जोबाजा पडला ते कशाला विचारतील गावामध्ये. गावाला ते कधी काही अशी मदत वगैरे कधी केली? नाही मदत नाही केली साहेबांनी म्हणजे गावाला. अच्छा. हो मदत नाही केली गोष्ट. तुम्ही मित्र होते, आता त्यांची अशी कधी मध्ये समजा ती यायचे तर तुमच्या संग भेटायचे किंवा काय बोलायचे का मग कधी काही? हा नेहमी बोलायचे. आता अशा रस्त्याने त्यांची गाडी जायची ना, आता याच रस्ता आहे साहेब इकडे आले ना, आज आले साहेब याच रस्त्यानं साहेब जायचे. मला तरी पाहिजे ते वर हात करायचे, बोलून घ्यायचे, जायचो मी. आता मित्र म्हणून काय विषय काय राहील, जावंच लागतं. मित्र आहे शेवट. एक गाणं आहे ना मित्र वनवयामध्ये गारव्यासारखा, ती गाणं माझ्या लक्ष झालं आता. तसं मित्रपणा एक माणसाचा वेगळाच राहतो. आता पुढं त्या साहेबांचं असं आपल्याला थोडंच माहिती होतं का.
पण ते मित्र वनव्यासारखेच आहे आपल्याला ते. एकदम खरं आहे तुमचं. म्हणजे ज्यावेळेस माणसाला काहीतरी एखादी गोष्ट घडते किंवा प्रसंग राहतो तो मित्राबरोबर माणूस तो शेअर करतो, मन मोकळं करतो. बरोबर आहे. नाही का? आहे. तर मग मित्र वनव्या काय वनव्यामध्ये गारव्यासारखा. असं ते गाणं मला आलं नाही, पण मी तुम्हाला तो नाही, असंच येते का? असं ठीक आहे. बाबा अशोक खरातांचं जे प्रकरण आहे आता हे सगळ्याच महाराष्ट्रभर पांगलंय. ज्यावेळेस तुम्हाला गावातले किंवा कोणी काही भेटतं, ज्यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी बघता किंवा मोबाईलवर बघता किंवा लोक बोलता, त्यावेळेस मित्र म्हणून त्यावेळेस तुम्हाला नेमकं काय वाटतं? आता मित्र म्हणणं तर तोच वाईट वाटतात ना, आपल्या मित्रांना असं नव्हतं करायला पाहिजे. हे वाईट वाटणारच विषयच नाही. घरामध्ये एखाद्या कुटुंबातली व्यक्ती असू द्या किंवा आपला परका असू द्या, मित्र असू द्या, हे वाईट वाटतात माणसाला थोडंफार. असं ठीक आहे. वाईट वाटण्यासारखं आहेच ना, आहेच ना वाईट. असं करायला नव्हतं, पण साहेबांनी केलं. ते अशा गोष्टी म्हणजे नाग नसताना सापडले. हो, खूप मोठं कार्य होते त्यांचं. वाला विचार केला तर खूप मोठं कार्य होतं. ते मंत्रिमंडळापर्यंत पोहोचले पार. असं एकही नाही का मंत्री त्यांच्यापर्यंत नाही आला. आपण ते का गरीब माणूस आहे त्या तिकडं जायला. आपण आणि आपला गरीब माणूस देवाला मानतो. देवामध्ये चूक नाही पाहत आपला गरीब माणूस. फक्त जावा, दर्शन घ्यावं, हे महत्त्वाचं आहे. असं भेटलं झालं तुम्हाला समजा धक्काच बसला असेल तुम्हाला? टाका बसतोच ना. साहेबांचं असं नव्हतं व्हायला पाहिजे बाबा, काय करून तो बसले साहेब, असं वाटतंच नाही गोष्ट. कारण मित्र म्हटल्यानंतर जवळची व्यक्ती असेल. हा, बरोबर आहे, सत्य गोष्ट आहे. असं करायला नव्हतं, पण साहेबांचं कसं झालं आता त्यांची त्यांना माहिती. एक फक्त मित्र म्हणून पाहू बघा, माझ्या स्वतःच्या संघ वागले, बोलले, चालले, आणि आजही बोला ते उद्याही बोलते. त्यांना मुलं वगैरे आणि किती काय, आणि आई वडील त्यांचे? आहे ना, आई म्हणजे वडील वारले त्यांच्यावाले, आई त्यांच्यावाली. आई कुठं आहे मग आता? त्यांच्याकडेच असते का? त्यांच्याकच ती राहायला नाशिकला आहे का? एक नाही तिकडे नोकरीला ते कोण? पोरं बाकीचे. अच्छा, मुलगा नोकरीला आहे का? हा, मुलगा कुठेतरी पुण्याला का कुठेतरी आहे का तो? शिकतोय का? नोकरीला आहे मुलगा? नाही, शिकतो नोकरीला का अजून अच्छा. शिकत असं. केवढा, किती वर्षाचा आहे मुलगा मग? तो बराच मला वाटतं म्हणजे त्यांचा आपला काय एवढा म्हणजे नाही, पण तरी पण मोठा आहे का छोटा आहे? 10-1 वर्षाचा असं चांगलं, 10-12. छोटा आहे एकदम. हा, छोटा. म्हणजे काय, चौथी पाचवी? हा, 4थी नाही, जास्त असं शाळा. अच्छा. काही येणं सांगते. आणि मुलगी? मुलगी त्यांचं आता लग्न झालं नाही का मुलीचं मागं? हो, त्या लग्नाला मी होतो ना तसं साहेबांच्या. सारेच मंत्री तिथे आले होते, मी होतो त्यांच्या मंत्र्याचे. माझे फोटो असते ना साहेब. म्हणजे मुलीच्या लग्नाला का? मग मी होतो लग्नाला. मग आता लग्न कोण कोण मंत्री आलं होतं मग लग्नाला? आता ते कसं आहे, आता तो त्यांचा नाही, पण तुमची मग तुम्ही बघितलं असेल ना? हा, पाहिलं ना. सारे मंत्री आपल्याला ओळखू येते. बरं आहे का, आपण काही सर्व कुठे झालं होतं ते लग्न? लग्न गोटीपाशी, नाशिक पासून मुकणं धरण. अच्छा, किती वर्षाची गोष्ट आहे? महिना 2 महिन्याची गोष्ट आहे. आत्ताची गोष्ट आहे? त्यांच्या लग्न मी करतो साहेबाच्या पुरीच्या. मग काय मोठं लग्न झालं असेल एकदम? मोठं लग्न झालं असं. मग मुख्यमंत्री वगैरे आले होते की नाही? नाही, शिंदे साहेब आले. नाही का? हो. कोण आलं होतं? रुपाली चाकणकर आलत्या, आणि आपलं जे तटकरे आलते एक. पुन्हा काय नाव ते शिक्षण मंत्री, काय नाव त्यांचं आलं? दादा भुसे? नाही, दादा भुसे नाही, शिक्षण मंत्री. आता शिक्षण मंत्री तर दादा भुसे ना. पहिला, त्याच्या अगोदर का? मला तर वाटतं त्याच्या अगोदर शिक्षण मंत्री सोपं नाव आहे ना तुमच्या लक्षात द्यायला पाहिजे. केसरकर. हा, केसरकर. हो, केसरकर साहेब होते. बरोबर, शिक्षण मंत्री. आणि इतर अधिकारी सुद्धा बरेच होते. हो, इतर मोठमोठे आपल्यासारखे धर्माचं काम करायचे म्हटल्यानंतर ते नाही का सगळेच अधिकारी भरपूर होते त्या लग्नाला. अधिकारी पण होते. मग आजी माझी सर्वच राहते त्यांच्या लग्नाला. असं काही एक मध्ये साहेबांना फेकेल होतं त्या समाजानं, असं साहेबाला समाजानं फेकेल नाही ना, म्हणून तेवढे लोक आहे ना. बरोबर. चालेल, ठीक आहे, तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.